श्री स्वामी चरित्र सारामृत ह्या पवित्र ग्रंथाचं पारायण आपण आपल्या घरामध्ये करत असतो. काही स्वामी भक्त हे 1 दिवसात सुद्धा पारायण करतात आणि काही स्वामी भक्त 108 दिवसांचं करतात. कोणी 21 दिवसांचं करतं, कोणी 11 दिवसांचं करतं. पण हे पारायण केल्यानंतर पारायणचं उद्यापन कसं करायचं, उद्यापना दिवशी आपल्याला स्वामी महाराजांना कोणत्या पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पारायणचं उद्यापन ज्या दिवशी असते त्या दिवशी आपल्याला खूप अशा गोष्टी करायच्या आहेत की ज्या गोष्टी आपण केल्यानंतर आपल्याला हे पारायण केलेल्याचं फळ पुण्य हे त्वरित मिळेल. खूप असे स्वामी भक्त आहेत बघा, ते पारायण आपल्या घरामध्ये करतात, पण उद्यापन करायच्या दिवशी त्यांच्याकडनं काही अशा चुका सुद्धा होत असतात. तर त्या चुका कोणत्या, ह्या सर्व गोष्टींविषयी सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालय या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत हा एक पवित्र ग्रंथ आहे. ह्या ग्रंथाचं पारायण जी पण व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये करते त्या व्यक्तीच्या आयुष्यातील अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा त्या व्यक्तीला मिळतात. तुमचं कोणतंही अडचण असो, कोणतंही प्रॉब्लेम असो, संकट असून त्यातून मार्ग जर दाखवणारे असतील तर ते आपले स्वामी आहेत. यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण आपल्या घरामध्ये नक्कीच करा. पण काही स्वामी भक्त असे असतात की ते नित्य नियमाने 3 अध्याय आपल्या घरामध्ये पठण करतात. पण काही स्वामी भक्तांची खूप इच्छा असते की श्री स्वामी चरित्र सारामृताचं घरामध्ये पारायण करावं. तर त्यांना पारायण कसं करायचं ह्याविषयी सुद्धा माहिती आपल्या चॅनलवरती आहे बघा. ज्या स्वामी भक्तांनी स्वामी चरित्र सारामृताचं 1 दिवसाचं पारायण आपल्या घरामध्ये केलेलं आहे त्यांनी उद्यापन कधी करायचं, उद्यापन कसं करायचं, किंवा 108 दिवसांचं केलेलं आहे, 21 दिवसांचं केलं आहे, 11 दिवसांचं केलेलं आहे, त्या सर्वांनी उद्यापना दिवशी कशा प्रकारे तर सारामृताच्या पारायण तुम्ही केलं असेल तर तुम्हाला उद्यापन कसं करायचं याविषयी तुम्हाला प्रथम सांगते. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या पारायणचं उद्यापन येणार, म्हणजे उद्यापन म्हणजे काय तर पारायणचा शेवटचा दिवस येतो, त्याला आपण उद्यापन म्हणतो. तर उद्यापन आपल्याला अगदी साध्या पद्धतीनंच करायचं आहे, अगदी सोप्या पद्धतीनं साध्या पद्धतीनेच करायचं आहे. पण काही अशा गोष्टी आहेत, काही असे पदार्थ आहे की जे आवडीचे पदार्थ आहेत आपल्या स्वामींचे, आणि ते पदार्थ आपण ह्या उद्यापना दिवशी आपल्या पदार्थामध्ये समावेश करायचे, म्हणजे नैवेद्यामध्ये त्या पदार्थांचा न चुकता समावेश करायचे आहेत. काही अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला दिवसभरामध्ये करायच्या आहेत की ज्यामुळे पुण्यसुद्धा आपल्याला पोथी वाचन केल्याचं फळसुद्धा मिळेल यासाठी. तर बघा, ज्या दिवशी तुमचं पारायणचं उद्यापन आलं, आता 108 दिवसांचं पारायण केलं तर तुमचा लास्टचा जो पारायणचा दिवस असतो त्या दिवशी आपल्या पारायणचं उद्यापन येतं. तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं, तर त्या दिवशी आपल्याला ना, ज्या दिवशी स्वामी चरित्र सारामृताच्या पोथीचा शेवटचा दिवस असतो, म्हणजे आपण पोथी वाचनचा शेवटचा दिवस आहे, त्या दिवशी पारायणचं उद्यापन करायचं असतं. तर उद्यापन आहे त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, पहाटे लवकर उठलं पाहिजे, कारण तुम्हाला जेवण वगैरे सर्व नैवेद्यासाठी बनवायचं असतं आणि ते 12च्या आत आपल्याला उद्यापन करून घ्यायचं आहे त्या दिवशी. यासाठी पोथी वाचनसुद्धा तुमचं झालं पाहिजे आणि नैवेद्यसुद्धा सर्व बनवून झाले पाहिजेत. यासाठी तुम्ही सकाळी लवकर उठा. लवकर सकाळी उठल्यानंतर अंगण वगैरे झाडून घ्यायचं, अंगणामध्ये छोटीशी रांगोळी टाकायची, हुंबरट्याचं पूजन करायचं, हुंबऱ्यावर हळदीचं लेपन करायचं, हळद घ्यायची, गोमूत्र घ्यायचं आणि त्यानं हुंबरट्याला लेपन करून घ्यायचं. त्यानंतर स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा. अभिषेक करत असताना तुम्हाला 1 वेळा पुरुषसुक्ताचं पठण करायचं, 1 वेळा स्त्रीसुक्ताचं पठण करायचं आहे. शक्य असेल तर 16 वेळा केलं तरी चांगलीच गोष्ट आहे. त्यानंतर स्वामींची जर मूर्ती फोटो असेल तर फोटो स्वच्छ पाण्यात पुसून घ्यायचा. फोटोला सुद्धा आपल्याला अष्टगंध लावायचा आहे, स्वामींच्या मूर्तीला पण आपल्याला अष्टगंध लावायचा आहे. स्वामींचं आवडतं हिना तर त्या दिवशी स्वामींना लावायचं आहे उद्यापना दिवशी. आणि सर्व देवांना सुद्धा अभिषेक करायचा आहे. सर्व देवाऱ्यांमध्ये आपल्या सर्व देवांची पूजन करून घ्यायचं आहे. तर त्या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांना आणि सर्व देवांना फुले सुद्धा अर्पण करायचे आहेत. फुलांमध्ये उद्यापना दिवशी स्वामी महाराजांच्या आवडीचं फूल हे स्वामींना नक्कीच अर्पण करा. स्वामींना पिवळा चाफा आवडतो, मोगरा आवडतो, गुलाब आवडतो, झेंडूचं फूल आवडतं. यापैकी स्वामी महाराजांना तुम्ही एखादं फूल नक्कीच अर्पण करू शकता. आता त्या दिवशी सकाळी तुम्हाला एखाद्या फळाचा स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे, दिवा धुपा ते सर्व लावायचं, एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर तुम्हाला पोथी वाचन करायचे. आता एका बैठकीत आपल्याला जे राहिलेले 1 ते 21 अध्याय एका बैठकीतच पठण करायचं. जसं तुम्ही आधी पठण करत आला, आधी जसं तुम्ही पारायण पोथी दररोज वाचत हो तुमच्या घरामध्ये, तसं तुम्हाला पोथी त्या दिवशी वाचून घ्यायची आहे. पोथी सर्व वाचून घेतल्यानंतर आता स्वामी महाराजांची आपल्याला आरती करून स्वामींना नैवेद्य अर्पण करायचं आहे. तर तुमची जर इच्छा असेल तर त्या दिवशी नैवेद्यामध्ये तुम्ही काय बनवू शकता, तर तुमची जर इच्छा असेल ना तर त्या दिवशी तुम्ही स्वामी महाराजांना जे पदार्थ आवडतात त्यातलेच पदार्थ आपल्याला बनवायचे आहेत. तर तुम्ही त्या दिवशी ना उद्यापना दिवशी पदार्थामध्ये नैवेद्यामध्ये तुम्ही पुरणपोळीचं सुद्धा जेवण बनवू शकता. तुम्ही पुरणपोळी बनवू शकता, स्वामींना पुरणपोळी अतिशय प्रिय आहे यासाठी पुरणपोळीचं जेवण बनवू शकता, किंवा खीर
खीर बनवू शकता. स्वामींना खीरसुद्धा आवडते. शेवयाची खीर बनवू शकता, रव्याची खीर बनवू शकता किंवा तांदळाची खीर बनवू शकता. आणि चपाती आणि जी काही तुमची भाजी, वरण, भात असं तुम्ही नॉर्मलसुद्धा जेवण बनवून नैवेद्य अर्पण करू शकता स्वामींना. पण ह्या दोन्ही नैवेद्यामध्ये ना, म्हणजे तुम्ही पुरणपोळी जरी जेवण बनवलं किंवा तुम्ही साधं वरण, भात, चपाती जरी जेवण बनवलं घरामध्ये, तरीसुद्धा तुम्हाला त्यामध्ये घेवड्याच्या शेंगांची भाजीचा समावेश नक्कीच करायचा आहे. उद्यापना दिवशी आपण जेव्हा आपण नैवेद्य अर्पण करतो स्वामी महाराजांना, तेव्हा आपल्याला त्या नैवेद्यामध्ये तिथे मंदिरामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांना सुद्धा तुम्ही केळांचा प्रसाद म्हणून देऊ शकता किंवा तिथं जाऊन सुद्धा मंदिरामध्ये तुम्ही केळे किंवा तुम्हाला जी वस्तू शक्य आहे पदार्थाची खाण्यामध्ये, ती पदार्थ तुम्ही तिथे जाऊन भक्तजनांसाठी, येण्या-जाणाऱ्यांसाठी प्रसाद म्हणून देण्यासाठी तुम्ही तिथं देऊ शकता मंदिरामध्ये जाऊन. तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी दिवसभरामध्ये करायचं. तुमचं पारायणचं उद्यापन झालं आहे, तर आपल्या घरामध्ये एखादी भुकेलेली व्यक्ती आपल्या घरातून जेवून जाणं ही खूप म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुमचा जर घरामध्ये म्हणजे जोडपी जेवू घालण्याची प्रथा असेल उद्यापना दिवशी, तर तुम्ही नक्कीच करा. नसेल तुमच्या घरामध्ये परंपरा, तर तुम्ही त्या दिवशी उद्यापना दिवशी एकातरी व्यक्तीला तुम्हाला जे शक्य असेल ती अन्नदान तुम्ही नक्कीच करा. एखादी व्यक्तीला तरी आपल्या घरी बोलवा आणि 2 घास खाऊ घाला. कारण उद्यापना दिवशी जेवढं तुम्ही ह्या गोष्टी करणार ना, जेवढं अन्नदान करणार, जेवढं तुम्हाला मदत करणं शक्य होणार त्या गोष्टी करणार. यथाशक्ती एखादी वस्तू तुम्ही दान करणार किंवा मंदिरामध्ये जाऊन तुम्ही केळांचा प्रसाद भक्तजनांना, येण्या-जाणाऱ्यांना देणार. ह्या गोष्टी ज्या तुम्ही ह्या दिवशी करणार उद्यापना दिवशी, तेवढं तुम्हाला त्या पारायणचं फळ हे मिळणार. अगदी साध्या सोप्या पद्धतीनं करायचं आहे. उद्यापन करण्यासाठी आपल्याला जास्त खर्चसुद्धा नाही. तुमच्या घरामध्ये जे तुम्हाला पदार्थ करणं शक्य होईल, फक्त त्या पदार्थामध्ये स्वामींच्या आवडीचा आपल्याला एक पदार्थ तरी त्या दिवशी नक्कीच घ्यायचा आहे. आणि तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्हाला मदत करायची आहे गरजू व्यक्तींना आणि भुकेला अन्नदान करायचं आहे. एखाद्या व्यक्तीला आपल्याला यथाशक्ती अन्नदान करायचं आहे किंवा घरातून एखादी व्यक्ती जेवू घालणं हेच खूप महत्त्वाचं आणि पुण्याचं काम आहे. तुम्ही जर ह्या गोष्टी त्या दिवशी उद्यापनाच्या दिवशी जर केल्या ना, तर तुम्ही जेवढं म्हणजे ज्या 108 वेळा पारायण केल्यात किंवा 11 वेळा पारायण केल्यात किंवा 21 वेळा पारायण केल्यात, तुम्ही जर 1 दिवसाचं पारायण केलं तरीसुद्धा त्या पारायणचं फळ हे तुम्हाला नक्कीच मिळणार आणि तुमची इच्छा ही स्वामी महाराज नक्की पूर्ण करणार बघा. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये उद्यापन हे कशा पद्धतीने करायचं, म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताची पारायण जेव्हा आपण घरामध्ये करतो, तेव्हा त्या पारायणचं उद्यापन कसं करायचं, उद्यापना दिवशी आपल्याला स्वामींना कोणता नैवेद्य अर्पण करायचा आहे, उद्यापना दिवशी आपल्याला कोणत्या अशा गोष्टी करायच्या की ज्यामुळे आपल्याला पारायणचं फळ मिळेल, पुण्य मिळेल आणि उद्यापन केलेल्याचं सुद्धा फळ आणि पुण्य मिळेल आणि आपली इच्छा मनोकामना स्वामी महाराज नक्की पूर्ण करतील. तर ह्याविषयी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.